सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी 1983 साली आपल्या 7 सहकाऱ्यांसोबत योग वर्गाची सुरुवात केली होती। त्यावेळी लावलेल्या छोट्याशा या रोपाचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे। तामिळनाडूतील कोयंबत्तूरपासून सुमारे 30 किलोमीटर दूर वेलिंगिरीच्या पर्वतात स्थित ईशा फाउंडेशन जगभरात योगाच्या प्रचार प्रसाराचे केंद्र बनले आहे। नमस्कार मित्रांनो, देशी भटक्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। सध्या ईशा फाउंडेशन विषयी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे। या सिरीजच्या आजच्या या भागात आपण ईशा फाउंडेशन म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कशी झाली याविषयी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, योगविद्या ही अतिशय प्राचीन अशी विद्या असून भारताने ही विद्या संपूर्ण जगाला दिली आहे। योग म्हणजे भारत अशी ओळख जगभरात आहे। जगात योगाच्या प्रचार प्रसारासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत। त्यातील एक म्हणजे ईशा योग फाउंडेशन। सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी ही संस्था सुरू केली असून जगभरात ही संस्था काम करते। सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी 1983 साली आपल्या 7 सहकाऱ्यांसोबत योग वर्गाची सुरुवात केली होती आणि आज हे कार्य ईशा योग फाउंडेशन नावाने जगप्रसिद्ध झाले आहे। कोयंबत्तूरपासून सुमारे 30 किलोमीटर दूर वेलिंगिरीच्या पर्वतात स्थित ईशा फाउंडेशन योगाच्या प्रचार प्रसाराचे प्रमुख केंद्र बनले आहे। येथे देश विदेशातून हजारो लोक योग, ध्यान आणि आध्यात्मिक दर्शनासाठी येतात। योग प्रचार प्रसाराचे हे केंद्र म्हणजे ईशा फाउंडेशनचं आश्रम। हे आश्रम सुमारे 150 एकरात पसरलेले आहे। येथे मुख्यतः योगाचे 4 प्रमुख आयाम, त्यात क्रिया, ज्ञान, भक्ती आणि कर्म याचे पठण होते। ईशा आश्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आश्रमाच्या आवारातील भगवान शिवची 112 फूट उंचीची मूर्ती। ही मूर्ती 25 फूट रुंद असून 500 टनापेक्षा अधिक स्टीलपासून बनवलेली आहे। या मूर्तीला आदियोगी म्हणून ओळखले जाते। या मूर्तीची गिनीज बुकमध्ये देखील नोंद आहे। दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी ईशा आश्रममध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये हजारो लोक सहभागी होतात। ईशा आश्रम म्हटलं म्हणजे योग आणि ध्यान आले। या आश्रमात वैशिष्ट्यपूर्ण अशा अनेक बाबी आहेत। त्यातलं एक म्हणजे ध्यानलिंग। या ठिकाणी 13 फूट उंचीचे ध्यानलिंग आहे, ज्याला प्राणप्रतिष्ठित केले गेले आहे। या ध्यान केंद्रात लोक बसून ध्यान करतात। या ध्यान केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ध्यानासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही। या केंद्रातील ऊर्जाच तुम्हाला ध्यानावस्थेत घेऊन जाते। यासह आश्रमात एक आदियोग आलयन कक्ष देखील आहे, ज्याचे क्षेत्रफळ जवळपास 82,000 स्क्वेअर फूट इतके आहे। या ठिकाणी एकाच वेळी हजारो लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच येथे हठयोग प्रशिक्षण कार्यक्रम देखील पार पडतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा।